जीवनात समस्या नाही अशी एकही व्यक्ती नाही, पण त्या समस्यांवर उपायही करायला हवा नाही का? संकष्टी चतुर्थीला जर तुम्ही काही खास उपाय केले तर तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊ शकतात. चला तर मग बघूया की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणत्या समस्येसाठी तुम्हाला काय उपाय करायचा आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, गणपती बाप्पा समोर नतमस्तक झालं की आपली सर्व विघ्न दूर होतात. जीवनात येणाऱ्या सर्व समस्या गणपती बाप्पा दूर करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे, असा अनेकांचा अनुभव आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणजे जर काही खास उपाय आपण केले तर त्याचा अनुभव सुद्धा आपल्याला येतो. आता बघूया, जर तुम्हाला यशप्राप्ती हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचंय. माणसाला वेगवेगळ्या पातळीवर रोज लढावं लागतं. अनेक जबाबदाऱ्या माणूस दैनंदिन पातळीवर पार पाडत असतो. कौटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या पार पाडत असताना अनेकदा नाकी नऊ येतो. या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना वारंवार अडचणी, समस्या समोर येत राहतात. संपूर्ण प्रयत्न करूनही अपयश पदरात पडतं असं सुद्धा होतं. ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपतीचं पूजन, आराधना करणे उपयुक्त ठरते. संकष्टी चतुर्थीला गणपती मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला 4 नारळ अर्पण करावेत. मनापासून गणेशाचं नामस्मरण करावं. गणपती बाप्पा सर्व विघ्न दूर करतो. हाती घेतलेल्या कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते. आता जर तुम्ही कुठल्या स्पर्धेत उतरला असाल किंवा कुठल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला काय करायचंय बघूया. लहानपणापासूनच माणूस हा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा देत असतो. काही परीक्षा या जीवनाला आणि काही करिअरला कलाटणी देणाऱ्या असतात. अशा परीक्षांमध्ये अपयश आलं तर विद्यार्थी खचून जातो. मेहनत परिश्रम करूनही स्पर्धा किंवा परीक्षांमध्ये यश मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्राप्रमाणे गणपती बाप्पा आपली मदत नक्कीच करतो. त्यासाठी करायचंय काय? प्रामाणिकपणे गणपती बाप्पाचं नामस्मरण करावं. याशिवाय गणेश मंदिरात जाऊन सुती धाग्याला 7 गाठी माराव्यात आणि जय गणेश काटो क्लेश किंवा गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना त्यांच्याजवळ करावी. तो धागा गणपती बाप्पा समोर ठेवावा. त्यानंतर तो धागा आपल्या जवळ ठेवावा आणि असं केल्याने सर्व विघ्न दूर होतात, यशप्राप्ती होते. विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसून येतं. बरं, कुठल्याही परीक्षेमध्ये तुम्हाला स्मरणशक्ती तर हवी ना. आता बघूया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी काय करायचं. प्रत्येक माणसाची बुद्धी, स्मरणशक्ती एकसारखी नसते. माणूस अनेकदा अनेक गोष्टी विसरत असतो. स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप काही लक्षात राहत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार अशा वेळी गणपती बाप्पाला शरण जा. मनापासून गणपतीची उपासना करा. संकष्टी चतुर्थीला गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती समोर बसून अथर्वशीर्षाचं पठण करावं. खरं तर तुम्ही संकष्टी चतुर्थीपासून अथर्वशीर्षाचं पठण रोज सुरू करू शकता. रोज जर अथर्वशीर्ष म्हटलं तर तुम्हाला तुमच्या स्मरणशक्तीमध्ये नक्कीच फरक जाणवेल. आता जर तुम्हाला अथर्वशीर्षच म्हणता येत नसेल तर त्यावरही उपाय आहे. सगळ्यात आधी ऐकायला सुरुवात करा. मोबाईलवर लावत जा. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर अथर्वशीर्ष आहे, ते रोज ऐका. ऐकून ऐकून तुम्हाला म्हणता सुद्धा येईल आणि थोड्याच दिवसात तुम्ही ते पाठ करून टाकाल. अथर्वशीर्षामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. कौटुंबिक समस्या असतील तर काय करायचं. घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच. मात्र कुटुंबात वारंवार समस्या येत असतील, अनेक प्रयत्न करूनही सुख शांतता टिकत नसेल तर गणपती बाप्पा समोर नतमस्तक व्हायचं आणि काय करायचं. न चुकता आई वडिलांना रोज नमस्कार करायचा. पृथ्वी प्रदक्षिणेची पैज लागली होती तेव्हा गणपती बाप्पाने सुद्धा माता पार्वती आणि महादेवांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता. आई वडिलांचं महत्व अधोरेखित केलं. गणपती बाप्पाला स्मरून असं केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते अशी मान्यता आहे. आई वडील नसल्यास घरातील जे ज्येष्ठ मंडळी असतील त्यांना न चुकता नमस्कार करावा. त्यामुळे सुद्धा तुमच्या जीवनात सुख शांती येते. आता अनेक जणांना रागावर नियंत्रण राहत नाही. काही जण एकदम शीघ्रकोपी असतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून अनेकांना राग येत असतो. बऱ्याच जणांना त्या गोष्टीचा नंतर पश्चाताप होतो, मात्र वेळ निघून गेलेली असते. रागावर नियंत्रण मिळवता काही येत नाही. अशा वेळी काय करायचं तर अशा वेळी गणपती बाप्पाला रोज लाल फूल अर्पण करा. गणपती बाप्पाचं नामस्मरण करा आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करा, ज्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीची पूजा करावी. गोशालेमध्ये दान द्यावं. या उपायाने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. दुसरा उपाय म्हणजे या दिवशी कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला अन्न, कच्चं धान्य किंवा कपडे दान करावे. यामुळे तुमची रखडलेली कामं पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही भगवान श्रीकृष्णांना लोण्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता.
तुम्ही म्हणाल गणपती बाप्पासाठी संकष्टी चतुर्थी आणि मध्येच श्रीकृष्णाला लोण्याचा नैवेद्य का दाखवायचा? तर तुमच्या माहितीसाठी सांगते, यशोदा मैयाने सुद्धा श्रीकृष्णाच्या खोड्या कमी व्हाव्या म्हणून संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं होतं. आणि श्रीकृष्णाला लोण्याचा नैवेद्य दाखवल्यामुळे वाईट शक्तींचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक शक्ती वाढते. संकष्टीला भगवान श्रीकृष्णांना पिवळे वस्त्र सुद्धा त्यामुळेच अर्पण केले जाते. त्यामुळे आपल्या जीवनात प्रगती येते, मान सन्मान वाढतो. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायीबरोबरच वासराची पूजा आणि सेवा करावी. त्यामुळे आपल्या मुलाला आजार होत नाही, मुलांचं आरोग्य चांगलं राहतं. मित्रांनो, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी 1.25 किलो मूगडाळ उकडून त्यात तूप आणि साखर घालून हा पदार्थ गायीला खायला द्या. असं केल्याने कर्जा संबंधित त्रास दूर होतात. लक्षात ठेवा, हा उपाय मात्र तुम्हाला सातत्याने करायचा आहे. म्हणजे दर संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे जोपर्यंत तुमचं कर्ज फिटत नाही. उपायावर विश्वास ठेवा, गणरायावर विश्वास ठेवा आणि श्रद्धा भक्तीपूर्ण अंतःकरणाने करा. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला दुर्वा नक्की अर्पण करा. मोदकांचा नैवेद्यही दाखवा. मोदकांचा नैवेद्य दाखवू शकत नसाल तर बुंदीचे लाडू सुद्धा बाप्पाला आवडतात बरं का, ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यातला कुठलाही उपाय संकष्टी चतुर्थीला करा आणि गणपती बाप्पाची कृपा मिळवा. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही गणपती बाप्पासाठी संकष्टीचा उपवास करता की नाही? कमेंट करून नक्की सांगा. गणरायाच्या कृपेचा अनुभव तुम्हाला कधी आलाय का, हे सुद्धा सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.